नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड संबंधित अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अशाच माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर पहा मित्रांनो, आपल्या देशातील गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनेमार्फत भरपूर असे लाभार्थी लाभ सुद्धा घेत आहेत। आपल्या देशातील काही कुटुंबाची परिस्थिती अशी आहे की त्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा वेळेवरती मिळत नाही। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या मोफत अन्नधान्य रेशन कार्डवरती पुरवली जाते आणि या रेशन कार्डवरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून गहू असेल, तांदूळ असेल, डाळी असेल, तेल असेल, रवा असेल, या व्यतिरिक्त अनेक काही अन्नधान्य सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत। तर या धान्याचा लाभ प्रत्यक्षात जे लाभार्थी या ठिकाणी व्यवस्थित आहेत, जे लाभार्थी करेक्ट आहेत, अशा लाभार्थी हे घेतच आहेत। परंतु यामध्ये भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार सुद्धा झालेला आहे। म्हणजेच बनावट रेशन कार्ड बनवून भरपूर असे लाभार्थी सुद्धा लाभ हा घेतात। यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे आणि 2025 मध्ये जर आपलं रेशन कार्ड या ठिकाणी टिकवायचं असेल किंवा आपलं रेशन कार्ड जर तुम्हाला ठेवायचं असेल तर आपल्या रेशन कार्डला जर तुम्हाला बंद होऊ नये, रेशन कार्ड म्हणून बंद होऊ द्यायचं नसेल तर आपल्या रेशन कार्डला ई-केवायसी करणे हे अत्यंत गरजेचं आहे। तर आता मित्रांनो, ई-केवायसी करण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला कोणत्या ठिकाणी करता येणार आहे तर समजून घ्या की ज्या ठिकाणी तुमचं रेशन दुकानदार आहे त्या ठिकाणी रेशन कार्ड म्हणजेच तुमचा जो कोठेधारक आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि मशीनवरती आपला अंगठा लावून तुम्हाला ही ई-केवायसी करता येणार आहे। आता ज्या कुटुंबातील जेवढे लाभार्थी ही ई-केवायसी त्यांची होईल त्याच कुटुंबातील तेवढ्याच लाभार्थ्यांना हे रेशन धान्य या ठिकाणी मिळणार आहे, अन्यथा हे रेशन धान्य त्यांना मिळणार नाही। तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक आव्हान सुद्धा जारी करण्यात आले होते। 31 डिसेंबर पर्यंत जे लाभार्थी केवायसी करतील अशाच लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून हे धान्य दिले जाणार आहे, अन्यथा या ठिकाणी त्यांना या योजनेपासून बाद केलं जाणार आहे, असं सुद्धा आव्हान राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले होते। भरपूर असे लाभार्थी ई-केवायसी केलेले देखील आहे, परंतु ई-केवायसी जी करण्याची अंतिम मुदत आहे त्यामध्ये आता शासनाने वाढ करण्यात आलेली आहे आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत जे लाभार्थी ई-केवायसी करतील म्हणजेच आपल्या रेशन कार्डला आधार कार्ड जोडतील अशाच लाभार्थ्यांचे रेशन कार्ड हे इथून पुढे चालू असणार आहेत, अन्यथा त्यांना रेशन कार्ड हे त्यांचे बंद होणार आहे। मुख्य म्हणजे रेशन कार्डला लिंक करायचं कारण म्हणजे जे लाभार्थी गैरव्यवहार करत आहेत, जे बनावट शिधापत्रिका बनवलेले आहेत, ज्यांनी या ठिकाणी त्या योजनेचा लाभ हा मिळाला नाही पाहिजे, परंतु ते लाभार्थी भरमसाठा पद्धतीने या योजनेचा लाभ, मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ हे घेत आहेत, नोकरीला देखील आहेत, असे लाभार्थी सुद्धा याचा लाभ घेत असतील। तुमच्या गावातील उदाहरण पाहायचं गेलं तर तुम्ही पाहू शकता की ज्यांना या योजनेचा लाभ, मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ हा मिळाला नाही पाहिजे तरी सुद्धा ते गावातील लाभार्थी ह्याचा बिनधास्त पद्धतीने रेशन कार्डचा लाभ हा घेत आहात। मग अशा लोकांना या योजनेपासून दूर होण्यासाठी किंवा रेशन कार्ड बंद करण्यासाठी ही ई-केवायसी करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून ही महत्त्वाची प्रक्रिया राबवली जाते। आता फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख आहे। फेब्रुवारी महिन्यात ही तारीख ठेवण्यात आलेली आहे। फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्याला ई-केवायसी करून घ्यायची आहे। जर तुम्ही गावाबाहेर कोणत्या कामानिमित्त जर गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गावातील रेशन कार्ड दुकानदाराकडे तुमचं आधार कार्ड घेऊन जायचे, तुमचं रेशन नंबर तिथं द्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं की माझी केवायसी करून द्या। त्या ठिकाणी तुमचा अंगठा लावून तुमची ही ई-केवायसी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे। तुम्ही जर ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना या माध्यमातूनच आता चालू देणार आहेत। त्यामुळे फेब्रुवारी 2025 ही तारीख लक्षात ठेवा। तर आणि रेशन कार्ड मधून जी व्यक्ती ई-केवायसी ही झालेली नाही अशा व्यक्तींचं नाव हे रेशन कार्ड मधून हटवलं जाणार आहे। त्यामुळे हे ई-केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि इथून पुढे तुम्ही जर ई-केवायसी केली असेल तर त्याच लाभार्थ्यांना लाभ हा रेशन कार्डवरती मिळू शकणार आहे, अन्यथा नाही। तर फेब्रुवारी 2025 ध्यानात ठेवा, फेब्रुवारी 2025 या तारखेलाच तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।